मंडळी नमस्कार. देवदत्त मोरे DM या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे DM सबस्क्राईब करायला विसरू नका. बैलगाडा शंभर संदर्भात नवनवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट आपण आपल्या या चॅनलवरती देत असतो. ते अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे DM सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात. मंडळी, आपला आवडता रुस्तम हिंद केसरी व नवहिंद केसरी बकासूर हा येणाऱ्या पुढील कोणत्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे हे अपडेट आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्याला तर माहितीच आहे, अलीकडेच झालेल्या जवळपास 2-3 मैदानामध्ये सलग गुलालाचा मानकरी हा आपला बकासूर मित्रांनो ठरत आहे. तर आता पुढील येणाऱ्या कोणत्या मैदानामध्ये बकासूर पळणार आहे? तुम्हाला माहीत आहे, बकासूर हा आता गॅपनेच मित्रांनो पळत आहे. 3-4 दिवसाचा 5 दिवसाच्या गॅपमध्ये बकासूर पळत असल्यामुळे अतिशय सुंदर असा पळ बकासूर मित्रांनो दाखवत आहे. मंडळी, 16 तारखेला जवळपास ओपन बैलगाडी शर्यत 2 मैदान मित्रांनो होणार आहेत. श्री ज्योतिर्लिंग व श्री ज्योतिबा कोटोबारस यात्रेनिमित्त भव्य देव ओपन बैलगाडी शर्यत तीर्थक्षेत्र गुळूंचे कर्नलवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी एक मित्रांनो हे भव्य असं ओपन बैलगाडी शर्यत मैदान 16 नोव्हेंबर 2024 रोजी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी यात्रेनिमित्त मौजे निमसोड तालुका खटाव सिद्धनाथ केसरी ओपन बैलगाडी शर्यत मैदान हे देखील मैदान मित्रांनो शनिवार दिनांक 16/11/2024 रोजी पार पडणार आहे. या मैदानाचं बक्षीस स्वरूप आहे प्रथम क्रमांक 1,51,000, द्वितीय 1,11,000, तृतीय 81,000, चतुर्थ 61, पंचम 41, सहावा 21 आणि सातवा 11,000 असं भव्य स्वरूपाचं बक्षीस स्वरूप मित्रांनो या मैदानामध्ये राहणार आहे. मित्रांनो, या 2 मैदानापैकी कोणत्या मैदानामध्ये आपल्याला बकासूर पळताना दिसणार आहे? तर मंडळी, आपल्याला मिळालेल्या अपडेटनुसार मौजे निमसोड तालुका खटाव येथे होणाऱ्या सिद्धनाथ केसरी या ओपन बैलगाडी शर्यत मैदानामध्ये तुम्हाला आपला आवडता रुस्तम हिंद केसरी व नवहिंद केसरी बकासूर हा मित्रांनो 100% पळताना दिसणार आहे. मित्रांनो, या मैदानातील बकासूरचा पहिरा देखील अतिशय सुंदर आणि टॉपचाच असणार आहे. त्याबाबत जे काही अपडेट आपल्याला मिळेल ते आपण आपल्या पुढील व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो. त्यासाठी आपला यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे DM सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.